नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळची सगळी कामं आवरून मी आले आहे क्लासमध्ये. तर आज सकाळी काय झालं, मुलांना आता कॉलेज असल्यामुळं मुलं दुपारच्या बॅचला येतात, सकाळी 1-2 मुलं क्लासला असतात. तर आज काय झालं, सकाळपासून छान ऊन पडलं होतं. माझ्या क्लासच्या समोर हे स्मारक आहे शहीद जवान सुरेश पाराजी नरवडे यांचं. आणि ही जी जुनी इमारत दिसते ना, इथं 2-3 चिमण्यांची जोडपी राहतात. दिवसभर त्यांचा चिवचिवाट चालूच असतो. तुम्हाला व्हिडिओमध्ये त्यांचा आवाज ऐका येत असेल. मग नंतर क्लास संपल्यानंतर मी घरी आले. आजच्या जेवणामध्ये होती मस्त अशी मेथीची भाजी, चपाती. घरी आल्यानंतर जेवण केलं आणि इथं थोड्या ओल्या शेंगा आणलेल्या होत्या स्वराच्या बाबानं. त्या पण घरातच सुकत घातल्या होत्या, कारण काय होतं, मध्ये मध्ये पाऊस येतो आणि दिवसभर मी क्लासमध्ये असल्यामुळं त्या काढायला पण कुणी नसतं. त्यामुळे मग मी त्या घरातच सुकायला टाकल्या होत्या. आणि जेवण आवरलं, घरची दुपारची कामं आवरली. त्यानंतर मी आले दैठण्या गुंजाळच्या क्लासला. टाकळीचा क्लास झाल्यानंतर दुपारची शिफ्ट माझी दैठणी गुंजाळच्या क्लासला असते. आज स्वराला पण इकडे घेऊन आले होते, कारण स्वराच्या बाबांना क्लासमध्ये यायला उशीर होणार होता. दैठणी गुंजाळचं हे नैसर्गिक सौंदर्य तुम्हाला आता रोजच माझ्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. आणि आता इथून पुढं रोज इकडं पण एक बॅच चालू झाली आहे MSCIT, त्यामुळे आपल्याला रोज दैठणी गुंजाळला यावंच लागेल. क्लाससमोर उमललेली ही छोटी छोटी फुलं पण अतिशय सुंदर दिसत होती. तर त्यानंतर क्लास आवरल्यानंतर आम्ही आलो घरी. आणि आज दिवसभर ऊन सावलीचा खेळ हा चालूच होता. आणि आकाशामध्ये काही ढग पण दिसत होते. आणि इथं ऊन पडल्यामुळे इतका सुंदर निसर्ग दिसत होता. आणि मग मला ते राहवलंच नाही, म्हटलं चला तुम्हाला पण दाखवावं. घरी आल्यानंतर आम्ही चहा घेतला, मी आणि स्वराचे बाबा तर तोपर्यंत काय आलेले नव्हते. मग आम्ही दोघींनीच चहा घेतला. ते आल्यानंतर आम्ही आलो सोयाबीनचं आपलं शेत पाहण्यासाठी. मागच्या वेळेस आपण औषध फवारणी केली होती, मग ते तण व्यवस्थित जळालं की नाही ते पाहण्यासाठी आम्ही सोयाबीनच्या शेतात आलो. येताना इथं थोडी झेंडूची फुलं दिसली. मग लेकीला काय मोह आवरलं नाही, मग तिने थोडी फुलं घेतली, कारण ती म्हणे चल संध्याकाळच्या आपल्याला स्वामींना अर्पण करायला होते. त्यानंतर संध्याकाळी आलो, शुभंकरोती केली, देवाबत्ती केली, स्वामींना फुलं अर्पण केली. तर आजच्यासाठी एवढंच. उद्या भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. बाय.